तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासमोर आज एक कथा सादर करणार आहे. कथेचं नाव आहे थोर असू आणि लेखक आहेत साने गुरुजी. सदरील कथा ही श्यामची आई या प्रसिद्ध कादंबरीतील असून ही कादंबरीचे लेखक आहेत पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी. तर आपण या कथेला प्रारंभ करूया. परिचय वगैरे आणि इतर ज्या काही सूचना आहेत त्या नंतर दिल्या जातील, म्हणजे नंतर देईल. तर बघा, सूचना म्हणण्यापेक्षा विनंती आणि परिचय. तर लगेचच सुरू करूया. लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयात जात असे. छाप्पो पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचे स्थान. शरीर व मन स्वच्छ असली पाहिजे. शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीसाठी एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेळात जात होते. संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो. आई, अंग पुस माझे. पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फारसे झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुसी. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पुस. तळवे रे ओले असले म्हणून काय झाले, कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा. मी घट्ट धरून म्हटले, हट्टी आहेस हो श्याम, अगदी एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक. हे ठेवा पाय. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेसे त्यावेळेस बदलता येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवांची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यांनो, किती गोड शब्द. आपली शरीरे व कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूट पुसे आहेत, अंगाला लावायला चंदणी साबून आहेत. शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो. देवळाला रंग देतो,
परंतु देवाची वास्त पुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टीसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबरलेले आहे असे मनात येऊन कितीकास वाईट वाटते. मीराबाईने म्हटले आहे, असुवन जल सिंच प्रेम वेली बोई. अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वराची, भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तसे गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा परिचय मी आता शेवटी देत आहे. माझं संपूर्ण नाव शिवदत्त कचरुगवळी असे आहे. मी हल्ली कोमलनगर पडेगाव या ठिकाणी वास्तव्याला आहे आणि मी सध्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संभाजीनगर अंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये टीचर म्हणून कार्यरत आहे. तर या प्रसंगी आणखी एक नम्र विनंती करतो, ज्यांना माझी ही आजची कथा आवडली त्यांनी भरभरून मला प्रेम द्या याचा अर्थ लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.